नमस्कार मित्रांनो, महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बरेच दिवस आपला व्हिडिओ अपलोड झालेला नाही, कारण माझी तब्येत थोडी बरी नव्हती। गणेश चतुर्थीपासून माझी तब्येत थोडीशी बिघडलेली होती, त्यामुळे मध्ये मी व्हिडिओ अपलोड करत होतो। त्यामध्ये फक्त आपण गणपतीचं आगमनाचं आणि विसर्जनाचं एवढंच व्हिडिओ आपण पाहू शकलात। आणि त्यानंतर नवरात्र सुरू झाले आणि नवरात्रीचं आपण आगमनाचे व्हिडिओ तेवढाच आपण पाहिलात। मधल्या काळात काय आपण व्हिडिओ शूट केलेलं नाही, कारण माझी तब्येत बरी नसल्यामुळे। तसंच आणखीन एक कारण म्हणजे पाऊस आपल्या कोकणामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो आहे। आज थोडा पाऊस कमी आहे आणि आज 7वी माळ आहे। देवीची खरोखरच कृपा आहे, त्यामुळे आज आपल्याला व्हिडिओ करायला मिळते, आपल्याला दर्शन दाखवण्याचा मला संधी भेटते। तर मित्रांनो, आज आपण आपल्या राजापुरातील देवींचं दर्शन घेणार आहोत। तसंच इथे आपल्या राजापूरमध्ये नवरात्री उत्सव सादर करणारे असे बरेचसे मंडळं आहेत। त्या मंडळातील देवीचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत, कारण आपल्याला मित्रांनो नवरात्रीचं हे नवरूप आपल्याला ह्या नवरात्रीतूनच आपल्याला पाहायला मिळतात। परंतु माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता आले नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। तर मित्रांनो, आज आपण आपल्या राजापुरातील ज्या देवी आहेत, मंदिरं तसेच मंडळं आहेत, त्या मंडळातील देवींचं आपण दर्शन घेणार आहोत। तर आज आपण सुरुवात करणार आहोत ते आपलं आपण मागे पाहत आहात आई महाकाली आईचं मंदिर आहे कोदवली येथील। हे जे ठिकाण आहे ते राववाडी असं ठिकाण म्हणलं जातं। तर हे राववाडी येथील कोदवली म्हणजे कोदवलीच भाग आहे। तर कोदवली येथील जे राववाडी आहे तेथील हे आई महाकाली आईचं मंदिर आहे। तर आपण सुरुवात आपण इथून करणार आहोत देवीच्या दर्शनाची। त्यानंतर आपण उन्हाळा आहे, कामादेवी आहे, तसंच जे मंडळ आहेत आपल्या राजापुरातील प्रसिद्ध मंडळ आहेत त्या मंडळांची सुद्धा देवी आहेत, तर त्या देवींचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत। तर चला तर आपण सुरुवात करूया आई महाकालीपासून। तर आता आपण मित्रांनो पाहत आहात ते आहे कोदवली येथील आई महाकाली आईचं मंदिर आहे। हे पाहत आहे समोर आहे हे आई महाकालीचं मंदिर। तर पाठीमागे आपण पाहत आहात ते श्रीदेव शंकरेश्वराचं मंदिर आहे। तर आपण आई महाकाली आईचं दर्शन घेऊया। आज 7वी माळ आहे, त्यामुळे आपल्याला थोडीशी गर्दी पाहायला मिळेल मंदिरामध्ये। गर्दी तर नेहमीच असते, परंतु आज 7व्या माळीला महत्त्व असतं, कारण त्या दिवशी बरेचसे भाविक असतात ते देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये येत असतात। तर मित्रांनो, आपण हे सर्वप्रथम ते दर्शन घेत आहोत आई देवीचं। पण आज आपलं खूप चांगली वेळ आहे, अपूर्वा ताईसुद्धा आलेले आहेत। माझं नाव प्रणोती पद्माकर भोसले, मी कोदवली राववाडीत राहते। गेली 5 वर्ष निवडणुकीच्या वेळी, म्हणजे मी आता 1 वर्ष झालं सरपंच होऊन, गेली 4 वर्ष सदस्य होते। पण मी ह्या देवाबद्दल सांगणार आहे। ही देवी आमची खूप म्हणजे नवसाची म्हणण्यापेक्षा नवसाला पावणारी देवी आहे। दरवर्षी इथे नवरात्रीचा उत्सव होत असतो, अतिशय म्हणजे मोठ्या उत्साहाने होत असतो। दरवर्षी वाड्यावाड्याने 7-8 वाड्या आहेत, त्या प्रत्येक वाडीच्या आळीपाळीने ते उत्सव साजरा करतात। त्याशिवाय अतिशय महत्त्व वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि अनेक असे 9 दिवस 9 कार्यक्रमांनी इथे बहरून जातात लोक, सगळ्या गावातली इथे येऊन एकत्र आचार विचार, मनोरंजन, खेळीमेळीच्या वातावरणात उत्सव पार पडतात आणि आम्हाला ती खूप मजा वाटते। धन्यवाद। आता आपण
सरपंच मॅडम यांचे 2 शब्द ऐकलात. तर आता आपल्या गावातील 5 मानकरी झेपले साहेब इथे आहेत. त्यांचे ते काय आपले मनोगत व्यक्त करणार आहेत ते सुद्धा आपण ऐकूया. मी सीताराम झेपले, हे केशव तरळ आणि हे मांडवकर म्हणजे विलासगृह. म्हणजे हे आम्ही गावाचे मानकरी आहोत. इथे सगळं अजून मानकऱ्यांच्या ह्याच्यावर गाव चालतो आणि ह्याच्या पुढे पण आम्ही तसंच चालवणार आहे. हां, बस एवढंच, बाकी काय नाही. आणि सगळ्यांची कृपा अशीच राहू दे आणि याच्या पुढे पण असंच चालू दे. बस आज थोडी पावसाची कृपा आहे. होय होय, 7वी माळ असल्यामुळे. धन्यवाद. तर मित्रांनो, आताच आपण आई महाकालाईचं दर्शन घेतलं कोदोली येथील. तसंच आता आपण कोदोलीमध्येच आहोत. तर इथे बाजूला इथे देखील नवरात्री उत्सव साजरा केला जातो. तर त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. एक छोटंसं मंडळ आहे, परंतु ह्या मंडळ पुढे मोठा आकार घेऊ शकतं. आणि आपण इथे आता देवीची प्रतिमा आहे पूजन केलेली. तर पाहता इथे देखील एक सुंदर असं छोटंसं मंडप इथे उभारलेलं आहे आणि खूप सुंदर असं इथे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. तसं इथे आपल्याला देवीची प्रतिमा पाहायला मिळेल. तर आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत. आणि सर्व हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. तसेच आपण बापू भोसले आपणाला ओळखतच असाल. एक ज्येष्ठ असा क्रिकेट प्लेयर आहे, राजापुरातील प्रसिद्ध आहे. तर आता आपण आलेलो आहोत ते सुपर ग्रुप राववाडी ह्या मंडळाचे जे नवरात्री उत्सव साजरा केला जातो त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. ते सर्व आपण मंडळी पाहतात. आता दुपारची वेळ आहे त्यामुळे आता इथे कमी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. परंतु रात्री ज्या वेळेला इथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो त्यावेळेला इथे गरबा रास चालू असतो. त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. उत्तराखंडातील केदारनाथ त्याची ती प्रतिमा तयार केलेली आहे. पाहत आहे, प्रतिकृती आहे. खूप सुंदर असं मंदिर तयार केलेलं आहे. कोणी केलं हे? सर्व आपण पाहत आहात, सर्व कार्यकर्ते त्यांनीच ते मंदिर तयार केलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहिलात कोदोली येथील आई महाकालाईचं दर्शन घेतलं. तसेच कोदोलीच्या बाजूला असलेली राववाडी येथील आपण सुपत मित्रमंडळ यांनी बसवलेली देवीची प्रतिमा देखील आपण पाहिली. तर आता आपण आलेलो आहोत ते राजापुरातील डेपो शेजारील जे मंडळ आहे ते राजापुरात एक मोठं मंडळ आहे, जय महाराष्ट्र मित्रमंडळ गुरववाडी. तर त्या ठिकाणी आपण जिथे देवीची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. आणि इथे जे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो तर तेथील देवीचं देखील आपण आता दर्शन घेणार आहोत. ते आपण दर्शन घेऊया.
मित्रांनो, आपण आता जय महाराष्ट्र मित्रमंडळ राजापूर डेपोली जी देवी आहे तिचं आपण दर्शन घेतलेलं आहे. तर आता आपण आलेलो आहोत ते पेठेमध्ये आलेलो आहोत. ते आपण पाहतो ही वरची पेठ आहे. तिथे महापुरुषाचं स्थान आहे. श्रीदेव महापुरुष ते मंदिर आहे आणि या मंदिराचं तिथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. आणि राजापुरातील हे पेठेतील जे मंडळ आहे महापुरुष सेवा मंडळ एक प्रसिद्ध आणि मोठं मंडळ आहे. तर इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम सादर केले जातात. परंतु ह्यावर्षी एक मंडळाचा कार्यकर्ता जो धडाडीचा कार्यकर्ता प्रमोदजी मांजरेकर यांचं काही कारणास्तव म्हणजे ते आपल्यातून निघून गेले. त्यामुळे यावर्षीचं थोडंसं कार्यक्रमाचं थोडं आवर्त घेतलेलं आहे आणि कमी प्रमाणात कार्यक्रम आहे. तर आपण तिथे देखील देवीचं आपण दर्शन घेऊया. तर चला तर आपण जाऊन दर्शन घेऊया. तर आता आपण आहोत ते पेठेतील नवरात्रोत्सव साजरा केला जातो श्रीदेव महापुरुषाच्या ठिकाणी. तिथे आपण आता आहोत आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीपजी आंबरे इथे आहेत. तर आपल्याला 2 शब्द सांगतील. नमस्कार. महापुरुष सेवा मंडळ वरची पेठ राजापूर यांचा मी अध्यक्ष आहे. गेले 38 वर्ष हा आम्ही उत्सव करत असतो. सामाजिक क्षेत्रात सामाजिक कार्य असं असतं. तरी ह्या वर्षी आमचा हा नवरात्र उत्सव थोडा आम्ही कमी प्रमाणात साजरा करतो. याचं कारण आहे की आमच्याच मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते प्रमोद मांजरेकर यांचं ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं आणि त्याचा धक्का हा आम्हाला आमच्या या मंडळाला बसलेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आम्ही बरेचसे कार्यक्रम थोडेसे कमी केलेले आहे. जे पाहिजे म्हणजे थोड्या छोट्या स्पर्धा वगैरे ह्याच घेतलेल्या आणि ते मंडळाचे आमचे धडाडीचे कार्य होते. सगळ्या कार्यामध्ये सगळ्या वाडीतील लोकांमध्ये ते मिक्स होणार असतं आणि त्यांच्या निधनाने आमच्या मंडळाचं बरंचसं नुकसान झालं. त्यामुळे त्यांची आठवण या दृष्टिकोनातून हा आम्ही यावर्षीचा निर्णय घेतलेला. पुढच्या वर्षीपासून आमचे परत जे काही कार्यक्रम असतील ते व्यवस्थित चालू ठेवू आम्ही. महापुरुष सेवा मंडळ यंदा 38वं वर्ष साजरा होत आहे आणि हा आमचा दिलीप आंबरे स्थापनेपासूनचा ते आजपर्यंत 38 वर्ष अथक प्रयत्नातून अध्यक्ष झालेला आहे. आणि कसा अध्यक्ष असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिलीप आंबरे आहे. आणि हे मंडळ पहिल्या ह्या कामट्या उभारण्यापासून ते चहा पाव खाण्यापर्यंत आम्ही जागरण करायचो. पूर्वी काही कोणाकडे पैसा नसायचा, पण प्रत्येक सभासद हा स्वतः श्रमदान करून इथे उभा राहायचा. आणि ह्या देवीच्या आशीर्वादान आणि महापुरुषाच्या आशीर्वादान प्रत्येक मंडळाचा सभासद आज आर्थिकदृष्ट्या स्टेबल आहे, स्थिर आहे. आणि त्यांच्या वर्गणीतून आज हा जवळजवळ मोठा लाखो रुपयाचा देवस्थान उभा केलेला आहे. स्वखर्च म्हणजे मंडळाच्या कार्यकर्त्याच्या सभासदाच्या वर्गणीतून कुठेच आम्ही इकडे तिकडे पैसे नाही मागितले. म्हणजे हे मंडळाचं वैशिष्ट्य आहे की आता कुठेही वर्गणी मागत फिरत नाही. स्वतःच्या कार्यकर्त्याच्या पैशातून मोठमोठा हा सण साजरा होतो. यंदा आमचे मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते प्रमोद मांजरेकर हे 2 महिन्यापूर्वीच त्यांचं ॲक्सिडेंटमध्ये दुःखद निधन झालं. म्हणजे बऱ्याचशा कार्यक्रम आमच्यावर दुःखाचं सावट आहे, कारण आम्ही आमच्या सभासदांच्या दुःखात सहभागी आहोत. आणि त्याच्यामुळेच कार्यकर्ता महत्त्वाचा.
कार्यक्रम पुढच्या वर्षी होतच राहणार आहे. पण कार्यकर्ता आणि इतरही काही सभासद आमचे वारलेले आहेत वर्षभरात. 5 जण वारलेले. त्याचा आमचा बॅनर लावला तिथं आम्ही जरा श्रद्धांजली म्हणून. त्याच्या हा दुखवटा म्हणून यंदा आम्ही हा जो 9 दिवसाचा कार्यक्रम आहे थोडा दुखवट्याच्या छायेखालीच साजरा करणार आहोत. मित्रांनो, आपण आता महापुरुष सेवा मंडळ वरचीपेठ राजापूर या ठिकाणी नवरोत्सव जो साजरा केला जातो त्या ठिकाणी आपण आता आलो. तेथील देवीचं दर्शन आपण घेतलं. तसेच ते अध्यक्षांचं मनोगत देखील आपण ऐकलं. तर आता आपण जाणार आहोत ते पुढच्या देवीच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, आपण आता पेठकरांची माऊली आपण आता पाहिली. तर आता आपण आलेलो आहोत ते ओगलेवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हे राजापुरातीलच ही ओगलेवाडी आहे. तर या ठिकाणी आपण जे मंडळ आहे ओगलेवाडीतलं तर इथे नवरात्रोत्सव साजरा करते. इथे देखील आपल्याला देवीचं दर्शन घ्यायला मिळेल. तर आपण त्यासाठी इथे आलेलो आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ थोडासा लांबवणार आहे परंतु पूर्ण व्हिडिओ पहा, कारण हे जे नवरात्रीचं देवीचं दर्शन आहे ते वर्षातून एकदा आपल्याला हे दर्शन आपल्याला लाभतं. त्यामुळे हे व्हिडिओ पूर्ण पहा. तर आता आपण जाऊन घेऊया ओगलेवाडीतील देवीचं आपण दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपण आहोत ते ओगलेवाडीतील शिवशक्ती मित्रमंडळ यांचे नवरात्रोत्सव साजरा केला जातो त्या ठिकाणी आपण आता आहोत. तेथील देवीचं आपण दर्शन घेत आहोत. तसं इथे ओगलेवाडी मित्रमंडळ आता जे शिवशक्ती मित्रमंडळ आहे त्याचे मंडळाचे सेक्रेटरी इथे आहेत. तर त्यांच्याशी आपण 2 शब्द आपण बोलणार आहोत मंडळाविषयी. तर आपल्या मंडळाविषयी थोडक्यात माहिती देतील. देवीची स्थापना होऊन आज जवळजवळ 32 वर्ष झाली. छोटंसंच मंडळ आहे आमचा, पण या ठिकाणी बऱ्याचशा सांस्कृतिक म्हणा, संगीत भजनं, इतर मुलांचे कार्यक्रम असे आम्ही कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजन करतो. आणि 9 दिवस नवरात्र हा उत्सव आम्ही मनोभावे इच्छेने पूर्ण करतो. दसऱ्याच्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी देवी विसर्जन करतो आम्ही. अच्छा, धन्यवाद. धन्यवाद.